Good morning, all of you. In today's lecture, we will continue our last question, advantages and disadvantages of budgetary control. We was learning in last lecture advantages of budgetary control. So now we start limitation or disadvantages of budgetary control. Okay, budgetary control चा इंट्रो आणि advantages आपण लर्न केलेले आहेत. काय बघितलं होतं त्यामध्ये थोडक्यात जस्ट रिपीट करते. बजेट इज द क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट. Okay, budget काय आहे? Budgetary control or budget means it is the quantitative statement of expected result and expected cost prepare for a future period of time. बजेटरी कंट्रोल आपण कशासाठी करतो तर फ्युचर पिरियड ऑफ टाइम साठी एक्सपेक्टेड रिझल्ट काय आहे आणि एक्सपेक्टेड कॉस्ट काय आहे ह्यासाठी एक बजेटरी कंट्रोल बजेटरी कंट्रोल इट इज द टेक्निक्स ऑफ कंट्रोलिंग म्हणून आपण काय केलेलं आहे इथे त्याचं स्टडी केलेलं आहे. सो काही लिमिटेशन मात्र बजेटरी कंट्रोल मध्ये आपल्याला बघायला मिळतात. सो फर्स्ट आहे रिजिडिटी. Budget are often too rigid and restrictive and supervisor are given little freedom in the managing their resources. बजेटरी कंट्रोल मध्ये किंवा बजेटिंग मध्ये तुम्हाला काही रिसोर्सेस प्रोव्हाइड केलेले असतात पण हे जेव्हा रिसोर्सेस प्रोव्हाइड केले जातात तेव्हा सुपरवायझर किंवा मॅनेजर प्रोव्हाइड लिटल फ्रीडम टू मॅनेजिंग देअर रिसोर्सेस. ओके, सो ही रिजिडिटी मात्र तुम्हाला बजेटरी कंट्रोल मध्ये बघायला मिळेल. Lack of action. Only preparing budget cannot lead to success until and unless these are not put up into action. म्हणजे फक्त तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे, प्लॅनिंग केलेलं आहे, बजेट डिसाइड केलेलं आहे म्हणजेच इम्प्लिमेंट होईल का? नाही. त्याचा सक्सेस हे कधी होणार आहे? दोज आर इम्प्लिमेंटिंग इन द बजेटरी ऍक्टिव्हिटी. म्हणजे जे बजेटरी केलेलं आहे तुम्ही ती जेव्हा ऍक्टिव्हिटी फुलफिल होईल, सक्सेस होईल तरच आपण काय करू शकतो जेव्हा त्याची ऍक्शन कंप्लीट होईल तेव्हा त्याचं सक्सेस हे बघायला मिळू शकतं. देर इज अ नीड टू ट्रान्सलेट दिस बजेट फिगर इनटू रिझल्ट. आणि ह्या बजेट फिगरचं रिझल्ट मध्ये कन्व्हर्जन होणं इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क आहे किंवा बऱ्याच वेळी पॉसिबल होतं की होतं नाही होत. ही एक लिमिटेशन आपल्याला बघायला मिळते. दॅट मीन्स लॅक ऑफ ऍक्शन. फक्त बऱ्याच वेळी प्रिपरेशन होतं पण ऍक्शन मात्र आपल्याला बघायला कमी मिळते. So this is the limitation of budgetary control. Third is time consuming. Preparing different kinds of budget is a time consuming activity. म्हणजे असं नाही की ऑर्गनायझेशन मध्ये फक्त एकाच बजेटला इम्पॉर्टन्स दिलेला आहे. नो, इट्स डिपेंड्स ऑन ऍक्टिव्हिटी. प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी, प्रत्येक टास्क साठी, प्रत्येक परफॉर्मन्स साठी आपण वेगवेगळे बजेट हे प्रिपेअर करतो. लाईक अ काइंड्स ऑफ बजेट. मग यामध्ये आपण बघितलेलं आहे लाईक अ परचेस बजेट, सेल्स बजेट, प्रोडक्शन बजेट, फायनान्स बजेट, व्हॉट एव्हर इट मे बी. सो हे कसं आहे तर टाइम कंझ्युमिंग आहे. प्रत्येक डिपार्टमेंट साठी आपल्याला वेगळं प्रिपरेशन हे करावं लागतं. सो दिस इज द टाइम कंझ्युमिंग मेथड. नेक्स्ट इज बेस्ड ऑन पास्ट. दिस मेथड टेक इन टू अकाउंट द पास्ट परफॉर्मन्स ओनली. दे गाईड विच आर टाइम कॅन प्रूव्हन टू बी शॉर्ट. आणि जेव्हा आपण बजेट प्रिपेअर करतो त्यासाठी आपण पास्ट परफॉर्मन्स काय आहे हे आधी कन्सिडर करतो आणि पास्ट परफॉर्मन्सच आपला गाईड असतो फॉर द प्रिपरेशन ऑफ फ्युचर बजेट. जेव्हा पास्ट परफॉर्मन्स मध्ये जर काही निगेटिव्हिटी असतील किंवा काही ड्रॉबॅक असतील किंवा काही इरर असतील तर नक्कीच आपल्याला फ्युचर बजेटमध्ये त्या गोष्टी फेस कराव्या लागतील किंवा ऍज इट इज आपण त्या फॉलो करू शकतो. सो हा एक लिमिटेशन किंवा हे एक लिमिटेशन आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. देन एस्टिमेट. Generally, budget are prepared on the basis of price level prevailing at the particular time period. But these estimates may become unless during subsequent inflation or depression in the market. आता बऱ्याच वेळी बघितलं जातं की एस्टिमेशन हे कशावरती डिपेंड आहे तर डिप्रेशन किंवा जे मार्केट सायकल म्हणतो, ट्रेड सायकल आहे, बिझनेस सायकल आहे, ह्या गोष्टी आपण डिसाइड करतो किंवा कन्सिडर करून बजेटरी हे प्रिपेअर केलं जातं. सो लाईक अ डिप्रेशन, इन्फ्लेशन ह्या गोष्टी काय असणार आहेत एक लिमिटेशन तुमच्या बजेटरी प्रिपरेशन वरती येऊ शकतात. सो दीज आर सम लिमिटेशन ऑफ बजेटरी कंट्रोल. होप सो तुम्हाला हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. सो नेक्स्ट क्वेश्चन इज एक्सप्लेन ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ PERT. PERT चा इंट्रो आपण लर्न केलेला आहे. PERT मीन्स प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक्स असं आपण म्हणतो, त्याचं फुल फॉर्म आहे.
थोडक्यात मी त्याचा इंट्रो रिपीट करते. PERT is the project management tool used to schedule, organize and coordinate tasks within a project. म्हणजे एका स्पेसिफिक प्रोजेक्ट वरती जेव्हा आपण काम करतो त्यावेळी आपण PERT टेक्निक्स हे यूज करतो. सो PERT मध्ये काय असतं तर PERT मध्ये आपण शेड्यूल प्रिपेअर करतो, ते ऑर्गनाइज करतो, त्या गोष्टी कोऑर्डिनेट करतो. बट हिअर वी कॉन्सन्ट्रेट ओनली अ स्पेसिफिक प्रोजेक्ट. So it is basically a method to analyze the task involved in completing a given project, especially the time needed to complete each task. आणि प्रत्येक टास्क हा कसा कंप्लीट होतो व्हॉट एव्हर ह्या गोष्टी आपण PERT मध्ये थोडक्यात लर्न केलेल्या आहेत. सो त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आपल्याला बघायचे आहेत. ऍडव्हान्टेजेस बघा काय सांगितलेले आहेत. PERT provide an analytical approach to the achievement objective of the project which are defined clearly. म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह प्रोजेक्टचे क्लिअर आहेत हे आपण काय करतो PERT च्या अंडर अचीव करतो. So it thus facilitated better utilization of time, effort and capital. म्हणजे आपल्या गोष्टी क्लिअर आहेत की आपल्याला कोणता प्रोजेक्ट रन करायचा आहे, त्यासाठी लागणारे रिसोर्सेस काय आहेत, टाइम काय आहे, इफोर्ट किती लागणार आहे, कॅपिटल किती लागणार आहे, दोज आर क्लिअर अंडर PERT. ओके, त्यामुळे इथे ऍक्च्युअल युटिलायझेशन किंवा जे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह आहेत ते इझिली आपण अचीव करू शकतो. सेकंड ऍडव्हान्टेज इज it define most critical element and pays more attention on these. म्हणजे स्पेसिफिक प्रोजेक्ट साठी जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपलं अटेन्शन हा स्पेसिफिक प्रोजेक्ट वरतीच असणार आहे. It thus facilitated better utilization, it thus facilitated control by exception and increase efficiency in handling project. आणि नक्कीच आपण काय करू शकतो, इफेक्टिव्हली आपला प्रोजेक्ट हा हँडल करू शकतो. Third point is PERT bring all the components of project together in the flow chart and permit simultaneously performance from different part of the project. म्हणजे असं नाही की PERT मध्ये एकच प्रोजेक्ट वरती तुम्ही काम करता, ऍट द सेम टाइम सायमल्टेनियसली तुमचे प्रोजेक्ट काय आहेत तर परफॉर्म करत आहात तुम्ही. ओके, सो दिस इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ PERT. नेक्स्ट इज ऑल पॉसिबिलिटी अँड अनसर्टनिटी आर अनालाइज. म्हणजे त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट साठी, त्या युनिट साठी कोणत्या अनसर्टनिटी येऊ शकतात हे आपण ऑलरेडी काय करतो इथे अनालाइज करतो. दस इट हेल्प टू मिनिमाइज टाइम अँड कॉस्ट ओव्हररन. आणि त्यामुळे नक्कीच काय होणार आहे, तुमचा टाइम किंवा कॉस्ट ही ओव्हररन होऊ शकते. लास्ट इज डिले इन वन ऍक्टिव्हिटी अफेक्ट ऑल सक्सेडिंग ऍक्टिव्हिटी. Due to PERT, management can take action in advance by affecting modification of future activity. These provide forward control. म्हणजे आता हे एकमेकाशी जरी रिलेटेड असतील तर PERT मध्ये असं काही प्लॅनिंग केलं जातं की कुठेही या गोष्टी ओव्हरलॅप होऊ नये किंवा एका प्रोजेक्टचा अफेक्ट हा दुसऱ्या प्रोजेक्ट वरती होऊ नये. ओके, दॅट इज वाय हिअर कॉल्ड डिले इन वन ऍक्टिव्हिटी अफेक्ट ऑल सक्सेडिंग ऍक्टिव्हिटी, बट ड्यू टू PERT मॅनेजमेंट कॅन टेक ऍक्शन इन ऍडव्हान्स. सगळ्या गोष्टी इथे ऍडव्हान्सली तुम्ही प्रिपेअर केल्यामुळे याचे नक्कीच ऍडव्हान्टेजेस आपल्याला बघायला मिळतात. खूपसो तुम्हाला ऍडव्हान्टेजेस याचे क्लिअर झाले असतील. पण PERT चे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, तर ते कोणते आहेत बघा. फर्स्ट आहे, it is not possible to accurately estimate time and cost involved in various activity of project. आणि ह्या प्रोजेक्ट साठी ऍक्च्युअल किती टाइम लागणार आहे शेवटी ह्या डिटर्मिनेशन आहे किंवा आपण प्री डिटरमाइन करतो आहोत, त्यामुळे त्या ऍक्युरेट असतील असं नाही ना. सो हा एक डिसएडव्हान्टेजेस आपल्याला बघायला मिळतो किंवा लिमिटेशन आहे. एरर इज एस्टिमेशन कॅन मेक PERT अनरिलायबल. आणि जर तुमच्या एस्टिमेशन मध्ये काही एरर असतील तर नक्कीच हे काय होऊ शकतं, अनरिलायबल तुमचा प्रोजेक्ट, तुमची टेक्निक्स ही होऊ शकते. सेकंड डिसएडव्हान्टेजेस इज इट कॅन नॉट बी अप्लाइड विथ रिगार्ड टू असेंबल लाइन ऑपरेशन इन विच शेड्यूलिंग ऑफ ऑपरेशन इज मोर गाइडेड बाय द स्पीड ऑफ मशीन. ओके, सो हे सुद्धा आपल्याला डिसएडव्हान्टेजेस बघायला मिळेल. PERT इज द टाइम कन्झ्युमिंग. कसं आहे ते टाइम कन्झ्युमिंग आहे and expensive आहे, राईट.
Then it cannot be applied with the regard to assemble line operation in which scheduling operation is more guided by the speed of machine. आता हे डिपेंड्स ऑफ ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर साठी सांगितलेलं आहे. आणि लास्ट आहे PERT ओव्हरलुक अदर आस्पेक्ट ऑफ प्रोजेक्ट लाईक क्वांटिटी अँड डिझाईन ऑफ द प्रोजेक्ट. ओके, ह्या गोष्टी काय आहेत तर ओव्हरलुक केल्या जातात. क्वालिटी काय आहे, डिझाईन ऑफ प्रोजेक्ट काय आहे, ह्या ओव्हरलुक केल्यामुळे ह्या डिसएडव्हान्टेजेस आपल्याला बघायला मिळतात. सो नेक्स्ट आहे व्हॉट इज CPM. CPM in the sense critical path method we was already learned intro. पण थोडक्यात सांगते काय आहे CPM. CPM इज द टेक्निक्स ऑफ कंट्रोलिंग, हे आपण लर्न केलेलं आहे. इट इज वाइडली यूज प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल that use network analysis to help project manager to handle complex and time sensitive operation. CPM काय आहे? It is very good techniques of controlling. कुठे टेक्निक यूज केलं जातं? जे प्रोजेक्ट कॉम्प्लिकेटेड आहेत, क्रिटिकल आहेत, अशा ठिकाणी CPM टेक्निक्स हे यूज केलं जातं. So these are some advantages. Advantages कोणते आहेत बघा. First is a CPM identify the most critical element in the project. CPM मध्ये काही advantages आपल्याला CPM identify the most critical element. Critical गोष्टी इथे identify केल्या जातात in the project. Thus the management is kept alert and they can pay due attention to the critical activity of the project. आणि ह्या क्रिटिकल ऍक्टिव्हिटी वरती तुम्ही काय करता तर अटेन्शन देता. ओके, CPM अनेबल द इलिमिनेशन ऑफ नॉन क्रिटिकल ऍक्टिव्हिटी ऍट मिनिमम कॉस्ट. आणि मिनिमम कॉस्ट मध्ये तुम्ही काय करता, ह्या गोष्टी इलिमिनेट करता ज्या नॉन क्रिटिकल आहेत त्या. थर्ड इज द इट हेल्प टू ऑर्गनाइज लार्ज अँड कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट. आता CPM मध्ये स्पेशली कुठे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे तर लार्ज आणि कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट वरती कॉन्सन्ट्रेट केलं जातं. Hence, allowing a more systematic approach to project planning and scheduling, project execution and risk management. ह्या गोष्टी काय केल्या जातात तर CPM मध्ये मॅनेज केल्या जातात. Then, it help in ascertaining the time scheduling of activity having sequential relationship. आणि तुमच्या प्रोजेक्टशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असर्टेन आहेत, शेड्युलिंग आहे, त्या गोष्टी डिसाइड केल्या जातात इन अ सिक्वेन्शियल रिलेशनशिप मध्ये. Then it enable the calculate of the float, that means slack of each activity. प्रत्येक ऍक्टिव्हिटीचं स्लॅकिंग काय आहे, that means float, ह्या गोष्टी डिटरमाइन केल्या जातात, कॅल्क्युलेट केल्या जातात. The float tells exactly how long an activity can come in the late without the impacting the project schedule. म्हणजे ज्या स्लॅक होणाऱ्या गोष्टी आहेत त्या इथे डिटरमाइन केल्या जातात. त्यांचं टायमिंग काय असणार आहे, त्या किती पिरियड पर्यंत कंटिन्यू होणार आहेत, ह्या गोष्टी CPM मध्ये क्लिअर केल्या जाणार आहेत. आणि कुठेही ओव्हरलॅप होऊ नये तुमचे प्रोजेक्ट, ह्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट केलं जातं. Then it encourages the project manager to reduce the project duration by optimizing the critical path and using comparison techniques as applicable. आणि CPM मध्ये काय सांगितलेलं आहे हो की तुम्ही क्रिटिकल गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करा, पण कोणत्याही प्रोजेक्टला जास्त टाइम हा म्हणजे स्पेंड करावा लागू नये. कमीत कमी टाइम मध्ये तुमचे प्रोजेक्ट कंप्लीट होण्यासाठी हियर इनकरेज द प्रोजेक्ट मॅनेजर. तुम्ही काय करता, तुमच्या प्रोजेक्ट मॅनेजरला इनकरेज करता. सो दिस इज व्हेरी गुड ऍडव्हान्टेजेस ऑफ CPM. And last advantages is it enable the project manager to optimize efficiency by allocating resources appropriately. This bring about reduction in overall cost. आणि त्यामुळे काय होणार आहे, तुमचे ओव्हरऑल कॉस्ट ही रिड्यूस होणार आहे. काही आपण डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आपल्याला बघायला मिळतात CPM मेथडचे. तर ते कोणते आहेत बघा. First is CPM operate on the assumption that there is the precise known time that each activity in the project will take, but it may not be true in real practice. आता काही assumption वरती आपण काय करतो, this is critical or this is not, okay, but it may not be true in real practice. पण त्या रिअल ऍक्च्युअली ती कॉम्प्लिकेटेड आहे, प्रिसियस आहे, हे आपण नाही डिटरमाइन करू शकत कॉन्फिडेंटली. सो दिस इज डिसएडव्हान्टेजेस ऑफ CPM. CPM टाइम एस्टिमेट आर नॉट बेस्ड ऑन स्टॅटिस्टिकल अनालिसिस. CPM मध्ये कोणतेही स्टॅटिस्टिकल अनालिसिस केले जात नाही.
सो हा एक डिसएडव्हान्टेजेस बघायला मिळेल. स्टॅटिस्टिकल अनालिसिस मुळे वी कॅन इझिली अंडरस्टूड ट्रेंड ग्राफ. ओके, it cannot be used as the controlling device because any changes introduced will change the entire structure of the network. Another work, CPM cannot be used as a dynamic controlling device. कोणताही डायनामिक कंट्रोलिंग डिव्हाइस सीपीएम मध्ये यूज केलं जात नाही. सो हा सुद्धा एक डिसएडव्हान्टेजेस बघायला मिळेल. And our last question is advantages and disadvantages of management audit. Management audit सुद्धा आपण बघितलेला आहे. इम्प्रूव्ह काय आहे. मॅनेजमेंट ऑडिट मीन्स इट इज अ सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट. आणि ह्या ऑडिटिंग वरती कंट्रोल करण्याचं काम मॅनेजमेंट ऑडिटच्या अंडर केलं जातं. सो त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत. फर्स्ट इज it help to allocate present and potential deficiency in the performance of management function. म्हणजे इथे काय केले जाणार आहेत, मॅनेजमेंट फंक्शन हे परफॉर्म केले जाणार आहे. इट इन्श्योर रिक्वायर मॉडिफिकेशन इन द एक्झिस्टिंग मॅनेजरियल पॉलिसी अँड टेक्निक्स अकॉर्डिंग टू द इन्व्हायरमेंट चेंजेस. आणि जसं इन्व्हायरमेंट आहे त्यानुसार टेक्निक्स ह्या चेंज केल्या जातात किंवा मॉडिफिकेशन ह्या केल्या जातात. देन it improve coordination in the function of various departments so that they work together effectively towards the achievement of organizational goals. म्हणजे शेवटी ह्या ऑडिटचं इंटेन्शन काय आहे, तर आपल्या ऑर्गनायझेशनला एक चांगली ग्रेड किंवा चांगलं इव्हॅल्युएशन त्याचं होण्यासाठी ह्या गोष्टी इम्प्रुव्हमेंट ह्या केल्या जातात. राईट. देन the continue monitoring the performance of management, it help to improving control internal control system. आणि मॅनेजमेंट ऑडिटच्या अंडरच इंटरनल कंट्रोल सिस्टीम काय केली जाते, तर इम्प्रूव्ह केली जाते, कारण त्याच्यावरती कॉन्टिन्युअस मॉनिटरिंग हे केलं जातं. इट परमिट मोर ऑब्जेक्टिव्ह अँड कम्प्लीट इव्हॅल्युएशन ऑफ द मॅनेजमेंट अँड ऑपरेशन स्ट्रक्चर. आणि मॅनेजमेंट ऑडिट नुसार कम्प्लीट जी कंट्रोलिंग आहे हे आपल्याला नक्कीच बघायला मिळतं. ओके, ऑपरेशनल स्ट्रक्चर नुसार. It provides suggestion to the management which help to the maintain effective management. आणि मग फायनल ऑडिट साठी आपल्याला इफिशियन्सी कसे आणता येईल ह्यासाठी काही सजेशन सुद्धा प्रोव्हाइड केले जातात. सो इट प्रोव्हाइड सजेशन टू द मॅनेजमेंट विच हेल्प द मेंटेन इफेक्टिव्ह मॅनेजमेंट. तुमची मॅनेजमेंट इफेक्टिव्ह होण्यासाठी काय केली जाते, ह्या ऍक्टिव्हिटी केल्या जातात. A check can make on new policy and practice for both their sustainable and compliance. सस्टेनेबल साठी काही न्यू पॉलिसी, न्यू प्रॅक्टिसेस सुद्धा अडॉप्ट केल्या जातात. इट प्रोव्हाइड मेकॅनिझम फॉर कंटिन्युअली अपडेटिंग द टोटल मॅनेजमेंट अँड ऑपरेशनल स्ट्रक्चर ऑफ द फर्म. आणि ऑलवेज अपडेटेशनला इथे काय केलं जातं, तर इम्पॉर्टंट दिलं जातं प्रोव्हाइडिंग मेकॅनिझम कंटिन्युअसली. राईट. बट काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आपल्याला मॅनेजमेंट ऑडिटचे बघायला मिळतात. फर्स्ट इज अ conducting management audit may something pose a problem as there are no standard techniques of management audit. It's very important. लक्षात ठेवा, जेव्हा मॅनेजमेंट ऑडिट केलं जातं त्याला काही स्टँडर्ड दिलेले नाही. ऍज पर द ऑर्गनायझेशन, ऍज पर द इंटरनल कंट्रोल सिस्टीम, दे आर कम्प्लीट देअर टास्क. त्यांचा ते टास्क काय करतात, कम्प्लीट करतात. There is the lack of well defined principle and procedure for conducting management audit. आणि काही स्टँडर्ड प्रिन्सिपल नाहीयेत किंवा प्रोसिजर नसल्यामुळे इथे त्यांना प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. ऑल्सो मॅनेजमेंट ऑडिट इज नॉट अ कंपल्सरी अंडर एनी लॉ. म्हणजे तुम्ही, दिस इज द इंटरनल कंट्रोल सिस्टीम. ओके, सो इथे तुम्हाला कंपल्शन कोणी केलेलं नाहीये. ऍज पर दी ऑर्गनायझेशन तुम्ही डिसाइड करू शकता तुम्ही मला मॅनेजमेंट ऑडिट करायचं आहे किंवा नाही. म्हणून हा डिसएडव्हान्टेजेस आपल्याला बघायला मिळतो. मॅनेजमेंट ऑडिट इन्व्हॉल्व हाय कॉस्ट अँड अप्रोप्रिएट अ लार्ज ऑर्गनायझेशन. आता इथे हाय कॉस्ट, कारण तुम्ही काय करता, इफिशियन्सी येण्यासाठी मॅनेजमेंट ऑडिट केलं जातं, त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशन प्रमाणे ऍड करता. सो तुम्हाला कॉस्ट इथे स्पेंड कराव्या लागतात. देन स्कोप ऑफ मॅनेजमेंट ऑडिट इज व्हेग असू शकते. सो इट डज नॉट हेल्प टू अचीव स्पेसिफिक गोल्स. तुमचे गोल्स अचीव होऊ शकतील की नाही याची पॉसिबिलिटी नाही. And last is the management auditor may lack independent and may simple take instruction from the top management. Thus, the purpose of management audit is not serve. आणि ऍक्च्युअली जो पर्पज आहे हा इथे सर्व होऊ शकतो की नाही हे कॉन्फिडेंटली आपण नाही सांगू शकत. ओके, कारण तुम्ही शेवटी काय करताय, टॉप लेवल मॅनेजमेंटच्या इन्स्ट्रक्शन इथे फॉलो करताय. सो वी कांट फाइंड आउट हिअर
एनी एरर ऑर फ्रॉड ऑफ टॉप लेवल मॅनेजमेंट, राईट. सो असे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत की आपल्याला मॅनेजमेंट ऑडिटच्या अंडर बघायला मिळतात. सो इथे आपला युनिट नंबर 4 कम्प्लीट झालेला आहे. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी चालेल. थँक्यू.